दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये मराठी बिग बॉस सीझन 5 मधील विनर सूरज चव्हाण याची महत्त्वाची भूमिका आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने या चित्रपटाचा मोफत शो पेन मधील मोरेश्वर चित्रमंदिर येथे आयोजित केला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर चाइल्ड हेवन या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांबरोबर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने देखील चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. छोट्या पडद्यावर खलनायकी भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून जान्हवी किल्लेकरला ओळखले जाते. जान्हवीने कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत सानिया हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती श्री स्वामी समर्थ या मालिकेतही झळकली आहे. ऍक्च्युली मी पहिले चित्रपट पाहिलेला आहे आणि खूप सुंदर काम केलंय आपल्या सूरज चव्हाणने, जो आपला बिग बॉसचा विनर आहे. आणि केदार शिंदेने खूप मेहनत घेतली त्याच्या मागे आणि बरेच लोक आहेत सूरजला या इथपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि हे सगळं क्रेडिट सगळ्यांचंच आहे ऍक्च्युली. आणि खरंच खूप जास्त मेहनत केलेली आहे सूरजने. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की खूप सुंदर सिनेमा झालाय. फक्त प्रेक्षकांची त्याला साथ हवी आणि नक्कीच झापूक झुपूक हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी बघायलाच हवा. ते तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय सुरुवातीला सगळ्या रिॲक्शन्स होत्या. म्हणजे अगदी सुरुवातीला माझं आणि सूरजचं अगदीच पटत नव्हतं, कारण की तो माझ्यासाठी नवीन होता. आणि फ्रँकली स्पीकिंग सो मी त्याचे रील्स, कारण की मी जास्त सोशल मीडियावर नसते किंवा नव्हते त्यावेळी, सो मी फार त्याला पाहिलं नव्हतं. तर जेव्हा तो एंटर केलं त्याने बिग बॉसच्या हाऊसमध्ये, सो तेव्हा मला नाही माहित की हा कोण आहे, कुठून आलाय, काय करणार आहे. पण आणि बरीच भांडणं झाली, बरेच वाद झाले. आणि पण त्याच्यानंतर सूरज एक्झॅक्टली कसा मुलगा आहे हे नंतर आम्हाला कळायला लागलं. आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा आम्ही कायम सोबत होतो. त्याला मी रक्षाबंधन होतं तेव्हा मी राखी सुद्धा बांधली होती आणि तेव्हाच त्याला मी बहिणीचं वचनही दिलेलं आणि ते अजूनपर्यंत मी पाळतेच आहे. हो, तसंच कॅरेक्टर आहे, फुल झापूक झुपूक जसं सिनेमाचं नाव आहे तसाच तो आहे. अगदीच मला आवर्जून सांगायला आवडेल की हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे आपल्या सूरजसाठी. आणि त्यासाठी मी आपल्या सावरसीला जे अनाथ आश्रम आहे तिथल्या सगळ्या लहान मुलांना घेऊन हा चित्रपट बघायला आलेली आहे. आणि तसेच बरेच प्रेक्षकांचा आग्रह होता की ॲक्च्युली मी एका लाईव्ह सेशनमध्ये म्हटलेलं की जर तुम्हाला चित्रपट पाहायचं असेल तर मला सांगा, मी तिकीट बुक करते. सो अगदीच मला बरेच DMs आले, मेसेज आले. सो प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं बुकिंग करणं ते शक्य नव्हतं. सो मी असं केलं की एकच थिएटर बुक केलं. सो जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तर तिथे या. आणि सो प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप गर्दी झालेली आहे. मला हा चित्रपट बघून खूपच छान वाटलेला आहे. सूरज चव्हाण जसा रिअल म्हणजे आपल्याला बिग बॉसमध्ये दिसलेला आहे त्याच प्रकारे तो इथेही आपल्याला दिसलेला आहे. कॉमेडी आहे, खूप छान सीन आहे. आणि मेन म्हणजे त्यांच्या फ्रेंड, त्यांच्यासोबत बिग बॉसमध्ये असलेल्या जान्हवी किल्लेकर, त्यांनी हा पेन लोकांसाठी हा मोरेश्वर टॉकीजला फ्रीमध्ये पिक्चर ठेवलेला आहे. त्यांचे मनापासून आभार, कारण की सगळ्यांसाठी हा त्यांनी फ्रीमध्ये ठेवला आणि सर्व लोकांना हा फ्रीमध्ये पिक्चर त्यांच्या बघण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे जान्हवी किल्लेकरांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि पिक्चर हा एक नंबर, खूप भारी होता, खूप सुंदर होता, खूप आवडला, सर्वांनी बघावे, खूपच छान आहे. सर्वप्रथम मी जान्हवी किल्लेकर हिचे आभार मानतो का तिच्यामुळं काही मुलांना आणि आमच्या पेनच्या सगळ्या लोकांना तो चित्रपट बघायला भेटला. आणि जान्हवी किल्लेकर ही पेनचीच आमची रहिवासी, म्हणजे तिच्या मामाचं घर हा पेनचंच आहे. तर तिच्यामुळे चित्रपट बघायला भेटला आम्हाला, त्यामुळे आम्ही तिचे आभारी आहोत. आणि पिक्चर हा खूप छान आहे. खरं सांगायचं झालं तर चित्रपट खूप छान आहे. आणि जान्हवी मॅमने आमच्या आश्रमातल्या मुलांना, चाइल्ड हेवन नावाचे जे आश्रम आहे त्या मुलांसाठी आणि इतर सगळ्या नागरिकांसाठी हा जो शो आहे हा फ्री ठेवला होता. खरं सांगायचं झालं तर या चित्रपटाचा जो हिरो आहे सूरज चव्हाण, एक अतिसामान्य घरातला हा मुलगा आहे. आणि या आश्रमात राहणारी जी मुलं आहेत ती सुद्धा एक अतिसामान्य घरातली मुलं आहेत. या मुलाला, या हिरोला बघून त्यांच्या मनामध्ये काहीतरी इन्स्पिरेशन निर्माण होईल आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान होण्याचा प्रयत्न करतील. आणि हा शो जान्हवीताईंनी सगळ्यांना मोफत दाखवल्याबद्दल जान्हवीताईंचे खूप आभार. आणि खरं सांगायला गेलं तर जान्हवीताई सुद्धा खूप मोठ्या स्टार आहेत.
त्यांनी त्यांच्या मित्राच्या प्रमोशनसाठी हा सगळा जो खटाटोप मांडला तो खरोखरच सुफल आणि संपन्न झाला, कारण चित्रपट खूप सुंदर आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करेल की हा चित्रपट प्रत्येकाने जाऊन बघावा आणि एका सामान्य मुलाला स्टार होताना आपण आपल्या नजरेसमोरून हा अनुभव करून घ्यावा. जान्हवी मावशी मुलं आम्हाला झापक झुपूक पिक्चर मध्ये बघायला मिळाला म्हणून जान्हवी मावशीला खूप खूप थँक्यू. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधनकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.